नमस्कार मित्रांनो, मोठी बातमी आपल्या समोर येत आहेत. मुंबईत भाजपाचा महापौर बसल्यानंतरही शिंदेची मोठी खेळी. 1.25 वर्षासाठी शिंदे सेनेला महापौरपद मिळणार. काय आहे ही मुंबईची बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्याचं लक्ष लागलेली मुंबई महानगरपालिकेचा महापौर पदावरून महायुतीत एकमत झालं असून मुंबई महानगरपालिकेत शिंदेच्या शिवसेनेलाही 1.25 वर्ष महापौरपद मिळणार आहेत. सत्तेच्या काळातील 5 वर्षापैकी कधीही 1.25 वर्ष शिंदेच्या शिवसेनेचा महापौर मुंबईत असणार आहेत. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्यानंतर महापौर पदासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 29 जानेवारी रोजी बैठक पार पडल्यानंतर हा फॉर्म्युला फिक्स झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्राची माहिती आहे. त्यामुळे भाजपाच्या महापौरांना पायउतार व्हावं लागून शिंदेच्या शिवसेनेचा महापौर 1.25 वर्षासाठी विराजमान होईल. मात्र तो नगरसेवक कोण असेल हे तेव्हाच समजणार आहेत. राज्याचं लक्ष लागलेले मुंबई महानगरपालिकेत यंदा प्रथमच भाजपने सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान पटकावला. मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाची युती करत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र युतीला बहुमत मिळण्यात अपयश आलं तर राज ठाकरेंच्या मनसेला केवळ 6 जागा जिंकता आल्या. भाजपाने 89 जागा जिंकल्या तर शिंदेच्या शिवसेनेने 29 जागा जिंकत महायुतीचा बहुमताचा आकडा गाठल्याने भाजप महायुतीची सत्ता महानगरपालिकेत स्थापन झाली. मात्र महापौर पदाची मागणी शिवसेनेकडून होत असल्याने महापौर निवडीला उशीर होत होता. अखेर दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी शिवसेनेसाठी 1.25 वर्षाचा महापौरपद निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई आणि इतर महानगरपालिकेत महायुतीची तिढा सुटत नसल्याने वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक पार पडली आणि मुंबईसह इतर महानगरपालिकेचा तिढा सुटला. याच बैठकीत मुंबई महानगरपालिकेत 1.25 वर्षावर महापौर पदाचं वाटप करण्यावर दोन्ही पक्षात एकमत झाल्याची माहिती समोर आली. सोबतच महायुतीच्या अध्यक्षपदाची देखील फॉर्म्युला ठरला. महायुतीमध्ये समन्वय राहावं यासाठी दोन्ही पक्षाच्या समजण्यापणाच्या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 132 मधून विजयी झालेले भाजप नगरसेवक ऋतू तावडे यांना भाजपने महापौर पदाची संधी दिली. महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना युतीने 114 हा बहुमताचा आकडा गाठल्याने महायुतीच्या ऋतू तावडे महापौर बनले आहेत. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाल्यानंतर मुंबई महापौर कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या शर्यतीमध्ये तेजस्वी घोसळकर, शीतल गंभीर आणि ऋतू तावडे यांचा समावेश होता. मात्र अखेरच्या क्षणी ऋतू तावडे यांनी या शर्यतीमध्ये बाजी मारली. मात्र आता हेच पद 5 वर्षातील सत्ता काळात 1.25 वर्षासाठी त्यांना सोडावं लागणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.